Hello students, I am Srimati Anjali Kaude, your English teacher. On behalf of Mahatma Jyotiba Phule Junior College Sinnar, I welcome all of you in 11th standard. Students, this is the first time that we are introducing ourselves virtually. बरोबर ना? असं पहिल्यांदा होतंय की आपण आपली ओळख ही ऑनलाईन करतोय. पण काय करणार? कोविड-19मुळे सर्व जग थांबले, शाळा कॉलेजेस बंद आहे. हो, पण आपला अभ्यास मात्र थांबता कामा नये. म्हणून तुमच्यासाठी इंग्लिश विषयाचे व्हिडिओ तयार करण्याचा हा छोटासा प्रयत्न. स्टुडंट्स, इन दिस व्हिडिओ वी आर इंट्रोड्युसिंग अवर टेक्स्टबुक इंग्लिश युवक भारती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं इंग्लिशचं जे पुस्तक आहे इंग्लिश युवक भारती या पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत. स्टुडंट्स, this is the cover page of our textbook English Yuvak Bharti. You can see it on your screen. There are some pictures. Some of these are well-known authors and some pictures are related to our lesson. मुलांनो, स्क्रीनवर जे पिक्चर्स तुम्हाला दिसत आहेत ते पिक्चर तुमच्या पुस्तकाची कव्हर पेज आहे आणि त्या कव्हर पेजवर काही पिक्चर्स तुम्हाला दिसत आहेत बघा. तर त्यातली काही पिक्चर्स हे वेल नोन ऑथर्सचे आहेत की ज्या ऑथर्सचे लेसन तुम्ही शिकणार आहात आता 11वीला, आणि काही पिक्चर्स हे तुमच्या लेसनशी रिलेटेड आहे. तर त्याचा डिटेल अभ्यास आपण पुढे बघणारच आहोत. स्टुडंट्स, नाव we will see some features of our textbook. This book is beautiful combination of language and literature. First feature, see, the activities are designed so as to explore the previous knowledge of the students and also enrich them with new learning. It would be a good idea on our part to give them enough time to find the answers to the open-ended activities. मुलांनो, इंग्लिश युवक भारती हे पुस्तक असे डिझाईन केलेले आहे की लेसनच्या सुरुवातीस लेसन संदर्भात असणारे प्रिव्हियस नॉलेज म्हणजे काय? पूर्वज्ञान. तर या संदर्भात आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटी आहे. इट विल हेल्प टू टेस्ट युअर प्रिव्हियस नॉलेज अँड क्रिएट इंटरेस्ट, क्युरियासिटी अँड एक्साइटमेंट फॉर द टॉपिक. तसेच लेसन संपल्यावर ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. या ॲक्टिव्हिटी जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासल्या तर तुम्हाला वर्षभर कुठल्याही गाईडची किंवा डायजेस्टची गरज पडणार नाही, हे नक्की. सी द नेक्स्ट फीचर. वन स्पेशल फीचर दॅट is introduced in this course book is that a short biography of author and some information about the text has been added at the beginning of each chapter. मुलांनो, प्रत्येक लेसन किंवा पोएमच्या सुरुवातीस तुम्हाला त्या लेसनच्या ऑथरबद्दल शॉर्ट इन्फॉर्मेशन असेल. तसेच लेसन संदर्भात देखील छोटीशी इन्फॉर्मेशन दिलेली असेल. हे देखील आपल्या या पुस्तकाचं फीचर्स आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग included in our textbook, that is QR code. If you will open the textbook, on the very first page of your textbook you will see a QR code below. Whenever you will face difficulties about the text, you can scan the QR code. It will provide you study material related to each lesson. It is very important tool. Interesting links, videos and additional information in relation to the given text have been provided in it. Now see how to use QR code. First, download Diksha app on your smartphone. Then, scan the QR code from the textbook. And third stage, see the audio-visual material. You will get information about related to your lesson. Students, see the section in the textbook. There are 4 sections. Section first, prose section for 34 marks. Section 2, poetry section for 14 marks. Section 3, writing skill for 16 marks. And section 4, literary genre drama for 16 marks. Total marks is 80. बघा मुलांनो, 4 सेक्शन आहे आपल्या पुस्तकामध्ये. पहिला सेक्शन हा प्रोज सेक्शन आहे. प्रोज सेक्शन म्हणजे गद्य विभाग 34 मार्क्ससाठी 34 मार्कासाठी आहे. त्यानंतर सेकंड सेक्शन बघा पोएट्री म्हणजे काय? पद्य विभाग म्हणजे कविता असतील याच्यामध्ये तुम्हाला 14 मार्क्ससाठी आहे, 14 मार्कांसाठी.
देन सेक्शन 3 रायटिंग स्किलवर असेल. आता रायटिंग स्किलमधले कुठले टॉपिक असणार आहे ते पुढे आपण डिटेल बघणार आहोत. हा रायटिंग स्किल हा जो सेक्शन आहे हा 16 मार्कांसाठी असणार आहे. त्यानंतर सेक्शन 4 लिटररी जॉनर. जॉनरमध्ये तुम्हाला ड्रामा शिकायचा आहे या सेक्शनमध्ये की जो 16 मार्कासाठी आहे. Now students, we will see the contents of our textbook which are divided into 4 sections. Before going to start, let me tell you that this year 25% syllabus is reduced. Which topics are omitted I will tell you while explaining. मुलांनो, या वर्षी जवळजवळ 25% सिलेबस हा अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. आता कोणते टॉपिक वगळण्यात आलेले आहेत हे मी एक्सप्लेन करताना तुम्हाला सांगेल. तुम्ही फक्त ते व्यवस्थित नोट डाऊन करायचे आहेत. फर्स्ट सेक्शन इज प्रोज सेक्शन. देअर इज वंडरफुल एसेज, शॉर्ट स्टोरीज, बायोग्राफिकल स्केचेस, स्पीचेस अँड आर्टिकल in the prose section. It's inspiring pieces of literature written by well-known authors. There are 6 lessons. First lesson, being neighborly, is reduced from the syllabus. मुलांनो बघा, पहिला लेसन जो आहे being neighborly हा लेसन या वर्षी अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. तो व्यवस्थित नोट डाऊन करायचा आहे. Then on to the summit, we reached the top. Tenzin Norgay. Third lesson is The Call of the Soil, Venkat Iyer. Pillars of Democracy, written by Dr. Babasaheb Ambedkar. Mr. Addis, written by Sheila Kai Smith. Then Tiger Hills. These lessons are very important to your study. Section 2 is about poetry section for 14 marks. There are 6 poems: Cherry Tree, The Sower, There is Another Sky, Upon Westminster Bridge, Nose versus Eyes, and The Planners. Remember that The Planners, this poem is reduced from the syllabus. मुलांनो, शेवटची जी पोएम आहे द प्लॅनर्स, ही पोएम तुमच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली आहे. लक्षात घ्यायचे. खूप फेमस पोएटच्या पोएम तुम्हाला ह्या वर्षी अभ्यासायला मिळणार आहेत. जसं की इमिली डिकिन्सन असेल, विल्यम वर्ड्सवर्थ असेल, व्हिक्टर ह्युगो असेल. हे अगदी फेमस पोएट आहेत. यांच्या पोएम तुम्हाला ह्या वर्षी अभ्यासायला मिळणार आहेत. खूप सिंपल आहे, इंटरेस्टिंग पोएम आहे आणि छान आहे. Section 3 is about writing skill. It's for 16 marks. See the topic of writing skill: expansion of ideas, blog writing, emails, interview, film review, the art of comparing. मुलांनो, रायटिंग स्किलचे बरेच टॉपिक तुम्हाला ह्या वर्षी नवीन अभ्यासायचे आहेत. जसं की एक्सपान्शन ऑफ आयडियाज, ब्लॉग रायटिंग असेल, ईमेल असेल, इंटरव्ह्यू कसा घ्यायचा ते असेल, फिल्म रिव्ह्यू असेल, किंवा द आर्ट ऑफ कम्पेरिंग. द आर्ट ऑफ कम्पेरिंग म्हणजे काय? सूत्रसंचालन. हे सर्व तुम्हाला ह्या वर्षी अभ्यासायचं आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला ते शिकवेल त्यावेळेस त्याचं डिटेल तुम्हाला सांगणार आहेत कसे लिहायचे ते. ओके स्टुडंट्स, सी द सेक्शन 4. इट्स अबाउट ड्रामा फॉर 16 मार्क्स. In this section you have to learn history of English drama. Then The Rising of the Moon has been written by Lady Gregory. Then A Midsummer Night's Dream, William Shakespeare. And An Enemy of the People has been written by Henrik John Ibsen. These topics are included in section 4. मुलांनो, या सेक्शनमध्ये तुम्हाला ड्रामाचा अभ्यास करायचा आहे. ड्रामा म्हणजे काय? प्ले. प्ले म्हणजे नाटक. आता तुम्हाला खूप फेमस ड्रामॅटिस्ट जो आहे विल्यम शेक्सपियर, त्याचं देखील तुम्हाला या वर्षी ड्रामाचा अभ्यास करायचा आहे. खूप इंटरेस्टिंग आहे, छान आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. See the next topic, language study. Students, it is expected that you should learn the following topics of grammar in this year. See the topics: parts of speech, sentence structure, vocabulary and word building, speech, figure of speech and stylistic devices, phrases, proverbs and maxims and their uses, functional grammar. All these topics are included in language study. See the testing and evaluation. मुलांनो, वर्षभरात तुमच्या परीक्षा किती मार्कासाठी असतील
आणि कशा असतील ते दिलेलं आहे बघा. फर्स्ट युनिट टेस्ट फॉर 25 मार्क्स, सेकंड युनिट टेस्ट फॉर 25 मार्क्स, टर्म एंड एक्झाम 50 मार्क्स and annual exam. Oral for 20 marks and written exam for 80 marks is equal to 100 marks. And total is 200 divided by 2 is equal to 100. आता बघा, फर्स्ट युनिट टेस्ट ही 25 मार्कासाठी असेल, सेकंड युनिट टेस्ट ही 25 मार्कासाठी असेल, टर्म एंड एक्झाम म्हणजे 6 महिने परीक्षा ही 50 मार्काची असेल आणि वार्षिक परीक्षा ॲन्युअल एक्झाम ही ओरल तुमची तोंडी परीक्षा 20 मार्काची असेल आणि रिटर्न परीक्षा म्हणजे लेखी परीक्षा ही 80 मार्काची असेल. असा 100 मार्काचा पेपर असेल. सगळ्यांची टोटल किती होते? 200 होते आणि ह्या 200ला 2ने भागल्यानंतर त्याची टोटल जे आहे त्याचं आन्सर जे आहे ते 100 येते. म्हणजे तुमचं 100 मार्काचं इव्हॅल्युएशन हे शेवटी केलं जाईल. ठीक आहे. Okay students, I hope you have understood whatever I explained about the introduction of our textbook. If you like my video, subscribe to my channel and comment and like it. Thank you.